प्रथमतःच उत्तर सोलापूर तालुक्यात आगळ्या वेगळ्या आणि परंपरा जपत सामाजिक कार्यकर्त्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, लातूरच्या निरीक्षका सुवर्णाताई झाडे खेलबुडे यांनी नागपंचमी निमित्त परंपरेने चालत आलेली परंपरा लक्षात घेत आणि वर्षातून एकदा मिळणारा पदार्थ लाह्याचे महत्त्व आणि महिलांची होणारी पळापळ लक्षात घेऊन सुवर्णाताई झाडे यांनी लाह्या आणि मेहंदी कोनचे महिलांची आवड आणि लहानपणीची आठवण करून देणारा मेहंदी कोन जवळजवळ उत्तर तालुक्यात मारडी, बाणेगाव, भोगाव, गुळवंची, करंबा, अकोलेकाठी, बिबिदारफळ, सावंतवाडी, खेडपाठी या सर्व गावात 5,500 मेहंदी आणि 5,500 पॅकेट लाह्या, प्रत्येक घरात 2 राख्या आणि साखर देण्यात आली। सुवर्णाताई यांचा दृष्टिकोन हा की उत्तरमधील तमाम मुस्लिम बांधव तसेच ज्यांना बहीण नाही किंवा ज्या बहिणी दूर आहेत तसेच बाहेरून आलेला कामगार वर्ग ज्या बहिणीची वाट बघतात अशा सर्व बांधवांना राख्या देण्यात आल्या। या सुप्त उपक्रम मारडी येथे गेल्या 4 वर्षांपासून त्या दरवर्षी राबवत आहेत। तसेच गेल्या वर्षी 2024ला उत्तर तालुक्यात 5,000 राख्या बांधवांना घरपोच केल्या। त्यानुसार हा उपक्रम खंड न पडता त्यांनी ही प्रथा कायम चालू ठेवली। विशेष म्हणजे या कार्यक्रमात महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग असतो। लहान मुले, ज्येष्ठ महिला पॅकिंगसाठी मदत करत असतात। हा उपक्रम म्हणजे सामाजिक बांधिलकी म्हणून, समाजकार्याची आवड म्हणून करते। या उपक्रमासाठी झाडे खेलबुडे परिवाराचे मोठे योगदान असते, असे सुवर्णा झाडे खेलबुडे यांनी सांगितले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।